हॅलो, हा रसिका बोल. हा अगं नाही अगं नाही येऊ शकत मी. अगं माझी MSG क्वीन म्हणून निवड झाली आहे. माय गॉड. हो, आणि मी त्याच्या फायनल राऊंडसाठी गेस कुठे चालले? गोवा. ओ माय गॉड. हां, नाही माहीत नाही कोणती कंपनी आहे, पण नाही हो सगळं सामान घेतलंय. सगळं सामान घेतलंय. हो अगं नाही, बॅग जड नाही आहे बाबा. अगं खरंच हे बघ. अगं ही बघ, इतकी हलकी आहे ना बॅग. एक मिनिट रसिका, आय कॉल यू लेटर. हां ओके. हे काय आहे? काय कुठं काय? 2 मिनिटात बॅग माझी इतकी जड कशी काय झाली? बाबू कसं झालं? ऍक्टिंग करू नका. कशी झाली ते सांगा. कशी झाली जड? काय तुझ्या मायनं हे दगडासारखे लाडू भरले म्हणून झाली असेल. मम्मा, माझे लाडू दगडासारखे आहेत. तुमच्या लोणच्याच्या डब्याचं वजन नाहीये, हलका आहे. माझं कशाला? मी तर माझ्या नातीसारखी बनवलेले आहेत. मी पण माझ्या लेकीसाठी बनवलेले आहेत लाडू. अरे पण माझी जात चालली आहे जिंकायला तिकडं. हे बघ इथं हे अंगारा लावायचा. बाय पप्पी, अंगारा नकोय मला ते आजी, प्लीज. तिथे आम्हाला न्यूट्रिशनल डाएट दिला जातो, सो तो फॉलो करावा लागणार. आणि हे काढून ठेवा आता. खूप झालं दोघींचं. ऐक ना, हे लोणचं तरी खा ग. लोणचं माझ्या लाडूनी काय केलंय? तुला सांगते, हे लाडू आहेत ना, ते गोडच धोडच तुला हॉटेलमध्ये सगळं मिळेल, पण आजीच्या हातची आंब्याच्या लोणच्याची चव मिळणार आहे का तुला? मला सांग. हा पप्पे, मिळणार आहे तुला? नाही मिळणार. पण नाही, हे बघा, एवढंसं जरी वजन वाढलं ना तरी कॉम्पिटिशन मधनं काढून टाकतील ते मला. अँड आय डोंट वॉन्ट टू टेक अ रिस्क. ओके, बरं झालं बाई, यांनी भाग नाही घेतला त्या कॉम्पिटिशन मध्ये. दिवसाला किलोनी वाढते बाई. आता ही माझ्यावर कशाला आली सांग? मी किलोने वाढते. हा, स्वतः मोठी चवळीची शेंग आहेस ना. पसारा बघ केवढा वाढलाय. आजी, माझा पसर आहे. तुमचं काय मग? काय? समृद्ध अडगळ. मम्मा, आजी चिल. आजी कळत नाही पण लागतं ग सगळं. बोलते ती एक नंबरची नाटकी बाई आहे शिवाई. मी नाटकी, तू मोठी. अगं तू कशाला? आजी प्लीज शांत हो ना. ती मस्करी करते. जाऊ दे तिचं, जाऊ दे तिचं. काय आमचं असतं. ऐक ना, मला सांग, तू चाललीस ना तिकडे? हो. तिकडे काय काय असणार आहे? मम्मा तिथे ना वेगवेगळे राऊंड्स असणार. हो. ही तो कॅटवॉक असणार आहे का ग तिकडे? तुला कसं माहिती? हो. अहो, अशी मांजरी सारखी चाल असते ना, त्याला म्हणतात कॅटवॉक. येस आजी, त्याला काय? शिवा, मी करून दाखवू तुला? तू करणार? करून दाखव. लाव ना. मम्मा तू कर. लाव ना, म्युझिक लाव ना, मी करून बरं, दाखवते ठीक तुला. आहे. बघा. हा, रेडी. किती भारी. असंच करा तिकडे. हे असं असतं व्हय? हो आजी, मी दाखवते तुला करून. तू लाव आता म्युझिक. बघ, तू पण करणार? मग हिने केलं तर मला करायला नको. जळतात माझ्यावर. हा, जळते मोठी. मग आजी कर ग. हे बघ. हा, चालू. Come on! हळू आजी. बघितलं का कॅटवॉकच्या नावाखाली बोका कसा चालला तो? मम्मा, हाय मी बोका. आणि या बोक्याचं पिल्लूच तुला पोचतं ना? काय 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 माऊ 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 करून त्याला जवळ घेतेस ना? आई प्लीज, आमचं बोलणं चोरून कशाला ऐकता हो तुम्ही? एवढ्या भसाड्या आवाजात बोलते तर ऐकायला नाही येणार का? हे खूप चुकीचे आहे. अनेक तर तुम्ही शिवा ऐकू नको. तू त्याच्यामुळे काय बोलताय? शिवा काय ग? ए. बाईच्या जातीने लाज असली पाहिजे की नाही? हो. तुला सांगते, आमच्या काळात नवरा असा समोर दिसला ना
हे डोक्यावरून पदर हटलतं नाव सांगीन मी. हा, मोठी माव. ही त्याला माऊ म्हणते, तो हिला बेबी म्हणते. आई बास ना. ही काय बेबी आहे का ग? तुझी बेबी एवढी मोठी झाली आहे तरी लाज वाटत नाही का? माव. आई आता खूप आजी म्हणजे शिवा सांग ना. तुम्ही दोघी ना कॅट वॉक नाही कॅट फाईट दाखवताय. प्लीज शांत बसा. मम्मा आजी हा. कॅट वॉक ना मी दाखव. दाखव. मीच राहिले होते मी करून दाखवते. हिच्यासारखं करू नको तू चांगलं. अगं हो माझीच पोरगी आहे, माझ्यावरच जा. दिस इज कॅट वॉक. कळलं दोघींना? हे बघ, तू तिकडे जाशील, सगळे राऊंड ते सगळे कर. हा. हा, जिंकून ये, कळलं? आणि जिंकल्यावर भाषण काय करणार आहेस? मी ठरवलंय काय. मी ठरवलंय ना. ऐक ऐक ऐक, हे बघ, जिंकल्यावर अशी उभी राहशील. ऐक, त्यांचं काय आहे बघू नको तिकडे. माझ्या आईने सासूचा जाच असताना सुद्धा मला प्रोत्साहन दिलं. नाही सुधारणार. नाही नाही तुम्ही नाही सुधारणार. पप्पे, आता. ऐक, इथं बस. हे असं काय फालतू बोलायचं नाही. काय बोलायचं आधी सुरुवातीला बोलायचं. जय उघडे बाबा जय. तिकडेच तुला काढून टाकतील. नाही काय काढायचे नाही. तू सांगायचं माझी आई एक नंबरची हिंगटी असताना सुद्धा माझ्या मयाळू आजीनं आणि माझ्या पप्पानं प्रोत्साहन दिलं म्हणून मी इथपर्यंत पोहोचले. माझ्या आईनं सासूची सततची बडबड 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 ऐकत सुद्धा मला इथे पाठवलं. माझ्या आईनं माझ्या आजीला लई त्रास दिला तरी माझ्या आजीचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही असं सांगाय. माझ्या आईला पप्पांसोबत कधीही पिक्चरला पाठवलं नाही तिच्या सासूने, तरीही मी इथपर्यंत पोहोचले. नाही हे गप, तू पण गप. बडबड 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 नुसती. मी तिथे जाऊन आहे ना काय बोलणार आहे मी ठरवलंय. मी तिथे जाऊन असं सांगणार सगळ्यांना की माझ्या आजीच्या आणि माझ्या मम्मीच्या सततच्या भांडणामुळे माझी वाढ खुंटली आहे, माझी प्रगती होत नाही, माझं काहीच फ्युचर नाहीये. आणि आज मी तिथे उभी आहे ना ते फक्त आणि फक्त बाबांमुळे. दोघींचं काहीच नाहीये त्याच्यात. पप्पे काय पप्पे? शिवा, आमचं काहीच वाटत नाही. काही नाहीये मम्मा. नुसतं भांडताय तुम्ही. आई ऐकलं काही काय म्हणते ते? हो ग सुनबाई, आपण दोघीने एवढी मरमर केली आणि मरे बापाचं नाव घेऊन मोकळी झाली होय. काय मरमर नुसतं भांडताय. अगं शिवा, आईंनी यांना पटवलं ना तुला तिकडे पाठवण्यासाठी, म्हणून ते तयार झालेत. आजीचा जास्त वाटा आहे तुझ्या यशामध्ये. नाही ग सुनबाई, तुझा जास्त वाट आहे. नाही तू हो आई. माऊ 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 करून त्याला पटवलंय म्हणून तो पटला. अहो पण आई, तुम्ही जीव लावला ना म्हणून त्यांनी ऐकलं. नाही ग, जीव लावून हल्ली ऐकतोय कुठं माझा तो. तुझंच ऐकतोय माऊ 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 माऊ. बरं आई, जीव लावून किंवा माऊ म्हणून ऐकलं ना त्यांनी. ऐकलंय पण हिला काय? पप्पी मरे बापाचं नाव घेऊन मोकळी झाली. त्या बेडकान तुझ्याकडे बघितलं तरी का आतापर्यंत? मरती मिरची. तुझ्या आईच्या मयामुळे मी हितय. हा. बापासाठी नाही बसली मी. मी भांडताना कुठे असतं प्रेम तुमच्या दोघींचं हे? हा? आणि मी मगाशी मुद्दाम बोलले. काय? म्हणजे तिथे गेल्यावर मी असं बोलणार आहे की आज जे काही मी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या मायाळू आजीमुळे. माझी ग गुणाची कपूर. आणि ती मायाळू नसते, मयाळू आजीमुळे असते. आई मायाळू असतं. मयाळू असत मायाळू असतं. मयाळू असतंय ते. आई मायाळू शब्द शाळेत शिकवला नाहीये का तुम्हाला? नाही, 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 नाही,